Audio Jungle. धामणा, लिंगा येथील चामुंडी स्फोटातील 9 मृतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत निधी देण्यात आला. 13 जून 2024 रोजी नागपूर तालुक्यातील धामणा, लिंगा गावात चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मृतांच्या नातेवाईकांना व उपस्थित ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले की या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुराला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली असून कंपनी प्रशासकाशी चर्चा करून 25 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांची ही मागणी कंपनी प्रशासकाने मान्य केल्याने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मनी ऑर्डर देण्याची जबाबदारी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली होती आणि कंपनीने रु. 25 लाख, एकूण रु. 35 लाख, ज्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मनी ऑर्डर देण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने या दुःखद घटनेची दखल घेतली आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधी मधून 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्य शासनाच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री कार्यालय, देवगिरी येथे मुख्यमंत्री सहायता निधी मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली.